श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं स्वागत करते माझ्या पहिल्याच मिनी ब्लॉगमध्ये. तर तुमका प्रश्न पडलोच असत, यो चाललो तरी काय. मी निघाले माझ्या गावाक कणकवली. आता मी पोचलोय पनवेलला, तर जाऊया 7 नंबर प्लॅटफॉर्मला. जाम भूक लागलेली, तर पनवेलचं वडापाव खाऊन घेऊया म्हटलं. थोड्याच वेळानं गाडीचा अनाउन्सिंग पण झालेला. तर आता आपली गाडी इलेली हा 7 नंबर प्लॅटफॉर्मला. तर मित्रांनो, आपला प्रवास पूर्णपणे आता कोकणापर्यंत मंगला एक्सप्रेसने होणार. मित्रांनो, गाडी एक गरजेची तर नाही ही बघा, माझी सीट माका गावलेली. तर मित्रांनो, पनवेलवरनं आता गाडी 1:42 मिनिटांनी सुटलेली आहे. गाडीने स्पीड पकडला नाही मित्रांनो बऱ्यापैकी. तर गाडीचं नेक्स्ट स्टॉप. तर मित्रांनो, माका येऊ लागलेली घाण झोप. तर मित्रांनो, आपण भेटाय सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसं बसं उठलंय आणि डोळे चोईतच ब्लॉगला सुरुवात केली. पाऊस काय मित्रांनो थांबाचा नावच घेत नाही. चला तर मित्रांनो, तुमका आपल्या कोकणातलो नजारो दाखवतोय. तर मित्रांनो, आपण बरोबर 7:30 वाजता आपण रत्नागिरी स्टेशनला पोहोचला. तर मित्रांनो, खूप जाम भूक लागलेली, तर वडापाव आणि चाय पिऊन घेतलंय आणि पोटाक आधार दिली. तर फायनली मित्रांनो कणकवली घेऊन पोहोचलो. कणकवली स्टेशनला रिक्षा केलंय आणि ST स्टँडात पोहोचलोय. भावाने येतंय सांगलेलं, पण त्याचा क्लास असलेल्या कारणाने योग जमना ते. संतोष काकांची रिक्षा करून मी डायरेक्ट घराकडे जाऊन निघाले. मयात इलंय आणि बघतोय तर सर्वजण तर्वकडे होते. तर मित्रांनो, कसं वाटलं माझं पहिलं मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, भेटाय आपण पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय.